वाजवायला लागल्यानंतर वैद्य महाराजाची आठवण आली मला. मी माळाकोळीला शिवरात्रीच्या कार्यक्रमाला वैद्य महाराजाबरोबर गेलो होतो आणि मला जरा भूषण वाटलं बरं का पकवाज वाजवायचं. महाराज मंडळी गेलो आणि पकवाजावर उभा राहिलो. रामकृष्ण हरी त्यांनी घेतलं लगेच भजन आणि मी जरा पळालो. चालू चालू कीर्तनामध्ये त्यांची चाल असायची. कीर्तनामध्ये कोणते रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने. आता मला ते दम्मानी वाजता ना ते म्हणजे गाढव कुठला नालायक भाड्या आकलीचा आमचा मूड तर पहिल्यांदाच गेला बरं. अशोक पांचाळ वगैरे होते बरोबर पकवाज वाजवायला. पण माझं कौतुक म्हणून उभं करलं. म्हणले काय तिकडे दगड गोळा करीत असतो का आळंदीत म्हणले संस्थेत मठात. मला हसू आलं इथं आल्याला लगेच फोटो दिसल्याबरोबर. आणि ते मलाच म्हणून नाही बरं का, नवीन होत करू मुलाला थोडा चान्स द्यायचे कधी कधी. आणि तो जर चुकला तर कीर्तनातच बोलायचे आणि पुन्हा म्हणायचे अरे तुझं बरोबर आलं नव्हतं म्हणून मी जरा थोडं बोललो. काय नाही मग गप बसायचं. पहिल्यांदा तिथं जरा बोलले. दुसऱ्या वेळेला जेवण करायला लागलो. तिथं ते माळाकोळीचे सगळे लोक शिखर बांधणारे त्यांच्याकडे जेवायला होतं. दुसऱ्या दिवशी काला आणि जेवायला लागल्याबरोबर त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांचं जेवण झालं आणि मी आपलं बोट चाटीत बसलो असं. तिथं मी पुन्हा शिव्या दिल्या. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, त्यांनी त्यावेळेला जिथं जिथं आम्ही चुकलो तेथे त्यांनी सांगितलं म्हणूनच या ठिकाणी उभा राहण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आणि दुसरी एक आणखी गोष्ट सांगतो, पुन्हा माझ्याकडून विसरून जाईन. आदरणीय परमपूज्य गुरु हरिभक्तीपरायण महादेव बाबांचा फोटो इथं नगद नारायण संस्थान नारायणगड. महाराज समोर बसलेले सतीश महाराज. बाबांची तब्येत काय झालेली होती, आजारी होते बाबा. आणि मग आमचं सगळ्यांचं ठरलं, विद्यमान महंत जे आहेत गुरुरी शिवाजी बाबा यांचं आमचं ठरलं. पुन्हा विष्णू महाराज होते, तकीक नाना होते. 4-5 जणांचं आमचं ठरलं की बाबांना भेटायला पुण्याला जाऊ. पुण्याला ज्यावेळेला आम्ही चाललो त्यावेळेला मी बाबांना म्हणलं, शिवाजी बाबांना मी निनगुरला जातो, गाडी घेतो इथं येतो, इकडून चला म्हणलं. ते म्हणले नाही, आम्ही मधून काय होतो विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर येतो सतीश महाराजांच्या. इथं आले आणि आल्यानंतर मी तिकडून आलो. गाडीमध्ये घ्यायचं त्याच्या अगोदर त्यांना भुका लागल्या होत्या. त्यांनी आपल्या दशम्या सोडल्या आणि इथं जेवायला लागली बरं का शिवाजी बाबा. महाराजांनी पाहिलं. महाराजांनी पाहिल्यानंतर ते म्हणले काय करायला लागले महाराज इथं. ते म्हणले आम्ही जेवण करतो. ते म्हणले तुमचं हक्काचं घर हे विठ्ठल मंदिर असताना तुम्ही दुसरीकडे कसं काय जेवता, तर भाकरी कसं काय आणल्या म्हणले तुम्ही. महाराजांनी इथं तुम्हाला सांगतो त्यांना जीव घातलं, आम्हाला वाटं लावलं. आणि खऱ्या अर्थाने नारायणगडाच्या मठाची सुरुवात कुठून जर झाली असेल आणि ते जर मठाधिपती झाले असतील शिवाजी बाबा, तर ते आपल्या विठ्ठल मंदिरामधून झालेले आहेत. आणि खोटं सांगायची काय आवश्यकता नाही. आणि महाराजांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही म्हणता की तुमची बाकीच्या कथा आम्ही ऐकायला आलेलो नाही. पण वस्तुस्थिती आहे की महाराजांच्याबद्दल फक्त एकच ओवी मी वापरणार आहे आणि लगेच प्रतिपाद्य विषयाकडे ओढणार आहे. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवेतान कडसी सानाथूर. सतीश महाराजाकडे पाहिलं की ज्याप्रमाणे सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाश हा सगळ्यावर सारखा असतो, त्याप्रमाणे महाराजांचा आशीर्वाद आणि दया आपल्या सगळ्यावर सारखी असल्यामुळं हा सप्ताह जो आहे हा दिव्य प्रमाणामध्ये आणि भव्य प्रमाणामध्ये संपन्न होतो. आणि पुन्हा 21 वर्ष तुम्हाला सांगतो घासलेली, सहजासहजी नाही. अनेक अडचणी येतात आणि अनेक अडचणीमधून वाटचाल करता करता एवढा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आयोजन केलेलं आहे. कारण कार्यक्रम आयोजन करायचं म्हटल्यानंतर जावे त्याच्या वंशात तेव्हा कळतं की कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये किती अडचणी निर्माण होत असतात. पण त्या अडचणीवर मात करून महाराजांनी भव्य दिव्य प्रमाणामध्ये कार्यक्रम आयोजन करून तो टिकवलेला आहे. काही गावामध्ये सप्ताह असतो. पहिल्या वर्षी जर पाहिलं तर वर्गणी लाख लाख रुपये देतात, 50-50 हजार देतात. पहिल्या वर्षी सप्ताह धामधूममध्ये होतो. दुसऱ्या वर्षी पाहिलं तर थोडा टामटुम होतो.
आणि तिसऱ्या वर्षी सामसूम होतं बरं का, सप्ताह नसतो गावामध्ये. पण ते पंढरपूरचे वारकरी आहेत, पडकरी आहेत. आणि पहिल्यापासून तुम्हाला सांगतो, भगवान पांडुरंग परमात्म्यावर, रुक्मिणी आईसाहेबावर नितांत श्रद्धा त्यांची आहे. आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असल्यामुळे, वडाताण करणारं व्यक्तिमत्व नसल्यामुळं ही आज आपल्याला प्रचंड जनसमुदाय दिसायला लागलेला आहे. हे कारण जर काय असेल तर त्याचंच ते कारण आहे. आणि म्हणून महाराजांनी आग्रह केला, विनंती केली, या ठिकाणी येण्याचा योग आला. याच्यासाठी छोटासा अभंग घेतलेला आहे. आणि तो अभंग म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगामध्ये आपण जर पाहिलं तर हे शरीर जे आहे नासकं कुसकं मरकं आहे. हा पंचतत्वाचा देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याच्यापासून हे देह बनलेलं आहे. भगवान परमात्म्याचा विचार जर केला तर भगवान परमात्मा कसा आहे तर तो एकदेशी परिच्छिन्न असा नाही. भगवान परमात्मा व्यापक आहे. आणि व्यापक तो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचा अंश म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. गीता वाचा, गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात, ममैव वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. भगवान परमात्म्याचा अंश म्हणजे काय आहे? हा जीव आहे. खरं तर भगवान परमात्म्याचा अंश असणारा तो जीव, याची फजिती चालू झाली. का फजिती झाली? त्याचं कारण आहे की तो आपल्या मूळ स्वरूपाला विसरला. आणि मूळ स्वरूप हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. त्याच्यापासून तो अलग झाला. आणि अलग झाल्यानंतर पंचतत्वाच्या शरीराशी तादात्म्य केला. आणि म्हणून दुःखाचे काय झालेले असे डोंगरच्या डोंगर त्या जीवावरती येऊन आदळत आहे. आणि म्हणून ध्यानात ठेवा, आमचे आदरणीय परमपूज्य गुरुरे रामहरी बाबा एक उदाहरण सांगायचे. हा मीठ जे आहे, मिठाचं मूळ स्वरूप जर काय असेल तर ते पाणी आहे. आणि समुद्रामध्ये असतं ते. भरती आली सागराला. एक ठिकाणी असं सांगितलं जातं की जगामध्ये किती जरी पाऊस पडला तरी समुद्राची पातळी इंचभर वाढत नाही, अतृप्त येते. जामातो जठरो जाया जातवेदो जलाशया पंचयत्रत कुर्वंते जकारो पंच दुर्भरः. हे जकार 5 दुर्भर आहेत. त्याच्यामध्ये पहिला नंबर जर कुणाचा लागत असेल तर तो जावयाचा. जावया आला का तुम्हाला? नाही अजून? मग मोकळे तुम्ही अजून. ज्यांना ज्यांना जावया आले त्यांची परिस्थिती विचारा. जामातो किती जरी दिलं तरी जावायचं पोट कधी भरलेलं आहे का? काय बरोबर, जावायचं पोट भरले नाही? तुम्हाला काय माहिती अजून व्हायचे जावाई. गुरुनाम गुरु बंकट साई महाराज म्हणायचे, जावायचं पोट म्हणजे पोस्टाची पिटी, किती बी टाका तर ते काय म्हणतं? नाहीच म्हणतं. जामातो जठरू. कीर्तन झाल्यानंतर जेवायचं, आधी जेवायचं, पुन्हा रात्री बी जेवायचं. पोटाला किती दिलं तरी पोट भरत नाही. जाया म्हणजे पत्नी. पत्नीलाही किती द्या, पत्नीचं पोट भरत नाही असं म्हणतात. आणि विचारायसाठी आम्हाला नाना महाराजाला विचारावं लागेल. तशी नाही बरं का बिचारी, आम्हाला माहित आहे. अल्पसंतुष्ट आहेत, काय काळजी करायचं कारण नाही. ठेविले अनंते तसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे असो द्यावे समाधान. गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजच्या पुण्यतिथीला महाराज पाऊसच एवढा झाला
आणि शर्मा महाराजची कथा. सगळे हजारिक पोरं नुसते मंडपातलं पाणी काढायलाच होते. JCP आणि हे उभे असायच्या. आमचे सुरेश महाराज आहेत, IBN लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. नाना महाराज सगळे मठात शिकलेली विद्यार्थी मंडळी जमा झाली आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणले महाराज आता तसं नाही करायचं, सभा मंडप टाकायचा पत्र्याचा. म्हणले दरवर्षी कुठं पाणी काढीत बसावं. कीर्तनात जाहीर केलं की जेवढ्या जेवढ्या मुली असतील त्या परिसरामध्ये त्यांनी पत्रे जमा करायचे, मंडप करायचा. ही गोष्ट आमच्या आमदाराला माहिती झाली आणि आम्हाला आमदार कोण आहेत, मुंदडाताई. ते आल्यान म्हणले मी काय मठाची मुलगी नाही काय म्हणले. मी म्हणलं पण पोरांना विचारा. काय नाही म्हणले, माझ्यातर्फे 70 लाख रुपये देते, काळजी करायचं काय कारण नाही म्हणले. आणि विनायक मेटे साहेबाच्या मंडळी त्यांनी 30 लाख रुपये दिले. ज्योतिताईंनी 1 कोटीचा आकडा होता त्यांचा, पूर्ण झाला. पण महाराज प्रश्न असा पडला आता, ज्यांना ज्यांना आव्हान केलं होतं का, काम तर होऊन चाललंय, पण ज्यांना ज्यांना आव्हान केलं त्या पुरी काय बसायला तयार नाही. देव जर द्यायला लागला 5 बोटांनी तर आपल्याला घ्यायला सुद्धा काही शिल्लक राहत नाही आपल्याजवळ. तसं महाराज तुम्ही कष्ट केले, सेवा केली, तपश्चर्या केली. नाहीतर अलीकडच्या कलियुगामध्ये तपश्चर्या करणारी माणसं नाहीत. मी 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 म्हणणारी माणसं जगात आहेत. मी असं केलं, मी तसं केलं, आमचं. पण आपली साधना जी आहे ती झाकून समाजामध्ये राहणारी माणसं फार कमी आहेत. आणि ते साधूचं लक्षण असतं. तुम्हाला सांगतो, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचा. आड्डी वातुडे आडवी, मग आड्डे ताजेवी हरवी, नाना कुलवधू लोपवी अवयवाते. श्रीमंत मनुष्य श्रीमंती दाखवावी, पण असे समाजात दाखवावी, हे का नाही. आमचे मठाचे टाळकरी होते गामकुश महाराज म्हणून. ते म्हणायचे इथे भात वाढा, बोटामध्ये अंगठी असायची, इथे भात वाढा, इथे भाजी वाढा, हे का नाही. आता ठीक आहे, समाजात भाजी वाढा, भात वाढा, पोट पुढं करणं गरजेचं आहे. पण जर वैद्यकिनीच्या अलीकडं जर चोरट्याने अडवलं तर ते बोट पुढं होईन का असं. चोरट्याला सांगितलं, मला काय समजलं, माझ्या बोटामध्ये अंगठ्या आहेत, त्या अंगठ्याही त्याच्या नाहीत आणि ते बोटही त्यांचं नाही. कारण चोराच्या तावडी जर सापडलो तर ते आपल्याला झाकावं लागतं. नाना कुलवधूला पेवा येते. कुणवाल घराण्यातली मुलगी पाहुणे पाहण्यासाठी आलेली आहेत. त्यावेळेला ती मुलगी जशी आपले सगळे अवयव झाकून घेते, त्याप्रमाणे संत महात्मे आपली योग्यता, तपश्चर्या, दान सगळं झाकून टाकत असतात. 2 उदाहरणं झाली. आणखी एक उदाहरण सांगतो. नाना कृषीवाला फुले, पांघरवे पेरिले, तैसे जा की वहिले दान पुण्य. शेतकरी ज्यावेळेला पेरतो त्यावेळेला पेरलेलं पाठीमागं झाकून टाकतो, उघडं ठेवत नाही. का? त्याचं कारण आहे, उघडा जर ठेवलं तर किडामुंगी खाण्याची शक्यता आहे. म्हणून झाकल्यानंतर ते उगवल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी जसं बी झाकतो त्याचप्रमाणे श्रीमंती चोराच्या टोळीमध्ये सापडल्यानंतर तो मनुष्य झाकतो. त्या पद्धतीने आपली योग्यता आपण झाकली पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी महाराजांनी तपश्चर्या केली, साधना केली आणि योग्यता आपली झाकून टाकलेली आहे. विठ्ठल असू द्या, वेळ वाढत जाईन. जामा तो जठरो जाया जात वेदा, म्हणजे हा अग्नी आणि समुद्र. समुद्राला किती जरी पाणी आलं तरी बाबाची इंचभर पातळी वाढत नाही, इंचभर वाढत नाही. पण पातळी कधी वाढते याच्यासाठी ज्ञानोबराय सांगतात, देखोनी आपला कुमरू उचंबळे जैसा सागरू. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र पाहिल्यानंतर त्याला भरती येते आणि भरती आल्यानंतर खाडीमध्ये इकडं पाणी लांब जातं. मीठ तयार करणारी लोक काय करतात, त्या पाण्याला थोपवतात, असे आळे करतात आणि पुन्हा त्या पाण्याचं मीठ तयार होतं. मीठ तयार झाल्याबरोबर मग फॅक्टरीमध्ये जातं. त्याच्यानंतर आपल्या इकडं स्वयंपाकाला गाडग्यात मडक्यात सगळीकडे येतं. गुरुवारी रामहरी बाबा म्हणायचे, पहिल्यांदा तो समुद्रातून बाहेर आणताना त्याच्या गाढवावर दीड निघते म्हणले, कारण गाढवावरून बाहेर आणावं लागतं त्याला. त्या दुःखाला सुरुवात झाली. अशा 100 फुटाच्या लाटा अशा आनंदात तो असं वरती जात होता, समुद्रात फिरत होता. पण मूळ स्वरूपाला विसरला म्हणून तो बाजूला आला. महाराज लोक आले होते, सप्ताह चालू होता, ठेसा खायचा होता.
पाट्यावर वरवंट्यावर ते मिरच्या घेतल्या आणि ते मीठ घेतलं आणि असं वाटतात का नाही, वाटायला सुरुवात करणार त्यावेळेला गुरुरी रामहरी बाबा म्हणायचे, त्या मिरचीला वाचा फुटली आणि ती मिरची म्हणायला लागली, दादा तू कुठला आहेस? मिठाला विचारलं, दादा तू कुठला आहेस? त्याने सांगितलं, ताई मी समुद्रातून आलो इकडं. ती म्हणली, इकडं मरायला कशाला आलास? होतास तिथं बरा होतास ना. मग याने विचारलं, ताई तुझं गाव कोणतं आहे? मिरचीला विचारलं. तिने सांगितलं, मी कोल्हापूरची. मला काय म्हणतात? लवंगी मिरची. कारण ढोबळी मिरची वेगळी, लवंगी वेगळी. लवंगी मिरची जर एक खाल्ली तर तास 2 तास तोंड भाजतंय. याने सांगितलं, हा जवळ रोलर पडलेला आहे, तो कशासाठी आहे? ते म्हणले, काही नाही, आता आपल्या दोघांच्या अंगावून फिरणार आहे. मग ज्यावेळेला तो वरवंटा फिरवला, ते मीठ ज्यावेळेला त्या मिरचीला असं घासलं गेलं त्यावेळेला मरणाच्या त्याला वेदना झाल्या. ते मिठ्ठ दुःख का भोगायला लागलं? त्याचं कारणही त्याने आपलं मूळ स्वरूप सोडलं. तसं तुम्ही आम्ही दुःख का भोगतो त्याचं कारण जर काय असेल, ते ब्रह्मतत्व जे आहे ते आपलं मूळ स्वरूप आहे. या ब्रह्माला आपण सोडलं, पंचतत्वाच्या शरीराशी तादात्म्य केलं आणि त्याचा परिणाम असा झाला, माझं 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 म्हणता म्हणता घेवनिया छंद माझे माझे, घेवनिया छंद माझे माझे, घेवनिया छंद माझे होता पारी, फळे झाला बंद. घेवनिया छंद, घेवनिया छंद माझे माझे, फळे झाला बंद. घेवनिया छंद, घेवनिया छंद माझे माझे. बरं का, तिकडे बघ ना, जॅकेट कुणाचं आहे ते? हां, तुझं आहे? तुझं आहे का त्या सुतापासून बनवलेलं आहे? हां, मग माझं कसं काय म्हणलं? त्याला वाटलं मी काढून नेतो काय की जॅकेट. जॅकेट तुझंच आहे. खरं जर विचारलं, आमचे आदरणीय परमपूज्य गुरु एकनाथ महाराज पालशिंगणकर पंढरपूरचे मठाधिपती सांगायचे, माझं म्हटलं की मनुष्य गुंतला आणि माझा आणि या जगाचा काही संबंध नाही म्हणलं की तो सुटला. पावसाळ्याचे दिवस होते, गाई चरायला सोडल्या, गाई जगल्या आणि 4 वाजताच पाऊस आला. तेवढ्यात ती गाय तिथं व्याली आणि वेल्यानंतर पाऊस आल्यानंतर सगळ्या गाया पळून गेल्या गोट्याकडे. वेलेली गायसुद्धा पळाली. तिचं वासरू जे होतं ना, त्याला चालता येईना पाण्यामध्ये. त्यांनी ते उचललं, खांद्यावर घेतलं. काही लोक मारुतीच्या पारावर बसलेले होते. एक जणाने विचारलं, का हो ते वासरू कुणाचं आहे? वासरू कुणाचं आहे म्हटल्यावर ते काय म्हटलं? माझं आहे का नाही. आता वासरू गाईचं का त्याचं सांगा बरं. हां, गाईचं जरी वासरू असलं तरी माझं म्हणतं आणि माझं म्हणलं म्हणूनच खांद्यावर घेऊन आलं ना. दुसऱ्याच्या गाईचं वासरू जर असतं तर त्यांनी आणलं असतं का खांद्यावर? नाही. माझं म्हटलं की बस तो बद्ध झाला आणि माझा आणि या जगाचा कसलाच संबंध नाही म्हटलं, तो काय होतो? सुटत असतो. प्रत्येक वस्तूला आपण माझं म्हणतो. घर माझं, दार माझं, आहे की नाही, गोटा माझा, हे माझं, ते माझं. आता जसं बारका म्हणलं का नाही, हे स्वेटर सुद्धा माझंच, आहे की नाही. मी अगोदर म्हणलं महाराजांकडे लक्ष गेलं तर माझं आधीवर महाराज, पण म्हणलं ते काय आपल्याला शोभणारी गोष्ट नाही. पण इकडे बघितलं तर ह्यांना विचार होतं, म्हणलं इकडं सपादणार नाही. आपलं बोलणं सपादन कुठं? फक्त या मुलाकडे सपादणार. हा, ते शर्ट त्यांचं आहे का? मग तुम्ही सुटले, आता सुटले. असू द्या, वेळ होत चालली आहे. जगामध्ये माझं माझं म्हणण्यामध्ये काय आहे? दुःख आहे. आणि या जगाचा आणि माझा कसल्याही प्रकारचा संबंध नाही असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तो सुटत असतो. विठ्ठल सुटत असतो आपण.
मग हे पंचतत्वाचा देह जो आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यापासून तयार झालेला, मनुष्य मरतो म्हणजे नेमकं काय होतं, हे उष्ण आणलेलं शरीर जे आहे ज्याची त्याला देतो, पृथ्वीचा भाग पृथ्वीला, तेजाचा भाग तेजाला, आप वायू आकाश सगळ्या बाजूला जातात असे, ज्याची त्याला दिलं जातं. आणि ब्रह्मतत्व जे आहे ना त्याच्याशी जीवतत्व काय होतं, एकरूप होतं, त्यालाच आपण काला म्हणत असतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैवना पराह. पण आपल्याला माझं म्हणण्याची सवय लागलेली असल्यामुळे मनुष्य हा दुःखी झालेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो बांधलेला आहे हे की नाही, त्याने म्हणावं की मी मोकळा झालो. तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं बद्धच नाहीत, तरी पण आपण काय म्हणतो, मोकळे झालोत असं म्हणतो का? नाही नाही नाही, मी मोकळा आहे असं कुणीच म्हणत नाही. माझं म्हणत असताना आपल्याला दुःख होतं आणि काही वेळेला समाधानही वाटतं. पण साधू महात्मे जे असतात ते या बद्धतेपासून बाजूला असतात. जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्याला आणि जीवाला आपल्याला सांगून टाकलं, अरे बाबा तू मुक्त आहेस, तू बद्ध झालास असं म्हणण्याचं काही कारण नाही. आणि त्याचंच वर्णन अभंगाच्या मुक्त या म्हणावे, मुक्त कास या म्हणावे, मुक्त कास या म्हणावे, मुक्त कास या म्हणावे, मुक्तास या म्हणावे, मुक्तास या म्हणावे, मुक्तास या बांधलेला नाही त्याला मी मोकळा झालो म्हणायचं काही कारणच नाही.
अगोदर बांधलेला असावा, त्याला सोडावा आणि मग त्यांनी म्हणावं की आता मी मुक्त झालो. तसा जीव बद्धच नाही, पण त्यांनी मी मुक्त झालो म्हणण्याची आवश्यकता नाही. करण्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो, आणि ते उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय परमपूज्य गुरुदेव पांडुरंग बाबा आम्हाला नेहमी सांगायचे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, कोणी एकी भ्रमले पणे नोहे मी गा चोरलो म्हणे. एक मनुष्य होता, श्रीमंत मनुष्य, आणि त्याला एक मुलगा होता, आणि त्याच्याच शेतामध्ये काम करणारा एक गडी होता, आणि त्याला एकुलती एक मुलगी होती. शिकली सवरलेली 200-300 एकर जमीन. मुलगी पण अभ्यासामध्ये त्या मुलापेक्षा फास्ट होती बरं का. आणि अलीकडे तेच चाललंय, मुलाचे लाड व्हायला लागलेत आणि मुली जरा जास्तच हुशार व्हायला लागल्यात. प्राजक्ता लवंगारे मॅडम म्हणून होऊन गेल्या. नगरला तुम्हाला सांगतो CO होत्या. दांगड साहेब जे होते, उमाकांत दांगड साहेब तर कलेक्टर होते. त्याला बोधले महाराज आम्ही वगैरे अशीच जात असताना त्यांच्या भेटी झाल्या. अहो खडतर तुम्हाला सांगतो कष्ट करून IAS अधिकारी झाल्या. आणि मी म्हटलं सहज ताई जर कलेक्टर झाल्या तर बरं होईल. आणि महाराज तुम्हाला सांगतो 2-4 दिवसातच ऑर्डर आली धुळ्याची कलेक्टर म्हणून. फोन आला लगेच, महाराज म्हणले कलेक्टर आम्ही झालोत, आणि आता चार्ज घेण्यासाठी तुम्ही बोधले महाराज आल्याशिवाय मी चार्जच घेत नाही म्हणले. बरं आम्ही गेलो तर रात्रभर पाऊस. त्यांच्याबरोबरचे जे लोक होते ते म्हणायचे कोण येणार कुणास ठाऊक, रात्र झाली तरी 10 वाजल्या होत्या. आणि आम्ही गाडीतून उतरले की तोंड बारकाले झाले त्यांचे. काय म्हणले, या धोत्र्यासाठी थांबल्यात आहे म्हणलं. थांबले. स्वागत वगैरे केलं. कचेरीमध्ये ते बसल्या आणि गायीची सेवा करायच्या. मात्र तुम्हाला सांगतो, पण सगळंच्या सगळं स्वतः कष्ट करून कमवलं. बस इतकंच मी सांगेन, आता जास्त पुढचं नाही सांगत. आणि आज सेक्रेटरी तुम्हाला सांगतो मुंबईला. जीवनामध्ये कष्ट महत्त्वाचे आहेत. कष्टाशिवाय काही प्राप्त होत नाही, आणि कष्टाविना जे प्राप्त होतं ते फार दिवस टिकणारं नसतं. ही मुलगी हुशार होती आणि मुलगा जरा थोडा भोळा होता. ते दोघं एकत्रित बसले, मालक आणि तो शेतात काम करणारा गडी. मालकाच्या डोळ्यात पाणी पाहिलं. अरे म्हणले तुझी मुलगी हुशार आहे, माझा एकुलता एक मुलगा, असं कर, मी हात जोडून विनंती करतो माझ्या मुलाला दी. माझ्या मुलाला दी म्हणल्याबरोबर त्यांनी सांगितलं, म्हणले आम्ही सेवाधारी माणसं आहेत, आमची मुलगी तुम्ही कशाला करता. सांगितलं द्या म्हणल्यावर मुलगी दिली. आणि एवढी जंट होती तुम्हाला सांगतो, सगळा कारभार पाहायला लागली. आणि हे असे होते, हे आळू होते, झोपाळू बरं का. 12 वाजता उठायचे, तरी पण सहन केलं मुलीने. पण आता 4 चौकीमध्ये कीर्तनाला आता जरा नवरदेव बी आले आणि नवरी बी जर आली, दोघी नवरा बायको आले, समाधान वाटतं. त्या बाई एकट्याच कीर्तनाला यायच्या आणि तिच्या मैत्रिणी विचारायच्या तुमचे मालक कुठे आहेत. आता 2-4 दिवस सपादून गेलं, गावाला गेले होते, लग्नाला गेले होते, इकडे गेले होते, तिकडे गेले होते. जास्तच विचारायला लावले, डोळ्यात पाणी आलं. आणि म्हणले माझे मालक येतच नाहीत म्हणले, कार्यक्रम बाहेर जात नाही. एज्युकेट, कारण या माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यामध्ये अडाणी जर तुझे मालक राहिले तर काय करायचं, काहीच करू नका. एक दिवस बाजारला पाठव, आणि बाजारला पाठवून त्यांना जरा बाहेर फिरायची सवय लाव. सकाळी ती उठल्यावर सांगितलं मालक आज पाठव त्याला, बाजार आहे, बाजारात जा. आणि मी कथा ऐकायला जाते म्हणली महाराजांची. ती कथेला येऊन बसली आणि काय केलं तर 10 रुपये दिले होते. म्हणले 5 रुपयाचे बिस्किटं घेऊन या बाजारातून आणि 5 रुपयाचे ब्रेड घेऊन या. ह्या हातात 5 रुपये, ह्या हातात 5 रुपये. कथा रंगात आलेली होती. बाजारापर्यंत गेला आणि तिथून माघारी आला. आणि बायकोनी पाहिल्याबरोबर म्हणली आला दिसतं आता हे माणूस. उठली गेली बाहेर. कशाला माघारी आलात. माणसाला म्हणले एक दिवस जरी कथेला गेलं तरी तुमचं सहकार्य नाही. बोलली काय त्यांच्या भाषेतलं बोलायचं ती बोलली, मला काय ती भाषा येत नाही. इतकं आकांड तांडव केलं. ती म्हणला थोडं जरा थांब. अगं मला तू बिस्किट आणि ब्रेड आणायला सांगितलेत, पण कोणत्या 5 रुपयाचे बिस्किट आणू आणि कोणत्या 5 रुपयाचे ब्रेड आणू हे सांग ना. आता काय बुद्धी असेल त्याची ती बघा तुम्ही. आता तिला बी हसू आलं. तिने सांगितलं ह्या 5 रुपयाचे ब्रेड आणा आणि ह्या 5 रुपयाचे बिस्किट आणा. गेला उड्या मारे. पण तो म्हणायला लागला पुन्हा बायकोला, मी जर बाजारात गेलो
आणि मी जर हरपलो किंवा चोरलो गेलो तर काय करशील मग? हां, आणि त्याचं वर्णन ज्ञानोबा करतात ना. नोहे मी गा चोरलो म्हणे. एज्युकेटेड असल्यामुळे तिने घेतलेलं की महाराजाकडून दोरा घेतला, पायात बांधला आणि एक दोरा जवळ ठेवला. जोपर्यंत पायात दोरा आहे तोपर्यंत तुम्ही आहेत म्हणायचं, हरपला नाहीत. आणि दोरा का एकदा तुटला की तुम्ही हरपलात म्हणून समजायचं. गेला नागवाल्याचा खेळ चालू होता पुलाच्या पलीकड. योगायोगाने काय झालं, सर्प असा पुढं आला, सगळी गर्दी त्याच्या अंगावर आली. बोट अडकलं दोऱ्यामध्ये, एक जणाचा दोरा तुटला, तिथंच बसला. आणि त्याचं वर्णन ज्ञानोबा करतात. कोणी आहे की भ्रमलेपणे मी गा चोरलो म्हणे. पाऊस आलेला होता, काल्याचं कीर्तन बी झालं, सगळी पोरं गेली गावातली. मामा गावाकडे चालायच नाही का इकडं? ते म्हणायचं मी हरपलोय, मी चोरलेलो आहे. बायको विचार करते की 8 वाजले तरी मला कसं काही येत नाही. ज्यार ते आले नाहीत त्यार ते हा घोटाळा झाला दिसतोय म्हणजे. अहो गाडी केली आणि गेली लगे. एक मस्तपैकी बसल्या होता, मी हरपलोय, मी हरपलोय, मी हरपलोय. ती गेली आणि असा हे लावला समोर लाईटचा फोकस, आणि तिथं उभा राहिली. मला ओळखलं का? ते मला कुठं तरी बघितल्यासारखं वाटतं. सांगितलं कुठं मसन वाट्यात बघितलंय का? ते म्हणलं बघितलं असं, काय सांगताय ना. आता करायचं काय? मी हरपलो, चोरलो. तिने हळूच नकळत पायामध्ये काय झालं, दोरा बांधला. अहो म्हणले जरा डोळे उघडून बघा, तुम्ही हरपलात का सापडला? जाग्यावरच आहे. त्याने ज्यावेळेला तो दोरा पाहिला, पायातला दोरा पाहिल्याबरोबर म्हणला मी सापडलो. अहो जो हरपलाच नाही त्याने सापडलो म्हणण्याची आवश्यकता आहे का? नाही. तसं जो जीवनामध्ये कधी बद्ध झाला नाही त्याने मी मुक्त झालो म्हणण्याची आवश्यकता नाही. याच्या पुढं गुरुवर्य वैद्य बाबा सांगायचे, पती पत्नी असे झोपलेले होते. पत्नीच्या घरचं कोणतरी वारलेलं होतं, दिवसभर रडून रडून बेजार झाली होती. आले, स्नान वगैरे केलं, जेवण केलं, झोपले. आणि दिवसा जे आपण पाहिलं ते स्वप्नात येतं बरं का. कधी कधी स्वप्न पडला आणि स्वप्नात काय झालं, तिचे मालकच वारले स्वप्नात बरं का. आणि मालक वारले, ती रडायला लागली. आणि लगेच असं वैधव्य शंक करी, पती शेजारी निजोनी नारी, वैधव्य शंक करी. त्याने विचारलं काय झालं रडायला? ती म्हणली मी रांडवले ना. कारण माझं कुंकू गेलं, आमकं गेलं. त्याने बी समजून घेतलं. त्याला वाटलं की दिवसभर हिने पाहिलेलं हे स्वप्नात पडलं असेल. त्याने सांगितलं काय नाही, झोप झोप. तरी पुन्हा रडायला लागली. काय झालं? ती म्हणली माझे मालक मेले. ते म्हणले मी काय हितच आहे ना. ती म्हणली तुम्हाला काय काडी लावायची? आता मला सांगा तुम्हाला काय काडी लागायची? म्हणलं ठोका टाकला बरं का. बरं असा ठोका ते पकवाजच टाका, पुन्हा नाही जमणार. एवढं ध्यानात ठेवा. विठ्ठल बाहेर किती जरी आवाज असला तरी पुन्हा घरी गेले की मेव. आता सांगा की त्याच्या जीवनामध्ये हयातीत होता का नाही तो? पण हे भ्रमामुळं सगळ्या गोष्टी घडतात. जसे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा जीव जो आहे ब्रह्माचा अंश असल्यामुळं माझं म्हणण्यामध्ये गुंतला. आणि माझं म्हणण्यामध्ये गुंतल्यानंतर तो पुन्हा मुक्त झालो असं म्हणायचं त्याला कारणच नाही पडत. कारण माझं म्हटलं की बद्धता आहे, आणि माझा आणि समाजाचा काही संबंध, कुठला संबंध नाही म्हटलं की आपण सुटलेलो असतो. पण तादात्म्यामुळं आपलं काय होतंय, दुःख जीवनामध्ये प्राप्त होतं. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. बंधन जर नसेल तर मुक्त झालो म्हणण्याची आवश्यकता नाही. एखाद्याचे जर भांडणं चालले असले, भांडणं चालल्यानंतर कोर्टात केस दाखल होते आणि त्याला सजा न होता तो जर बाहेर आला तर लोक पेढे वाटतात. घ्या पेढे, घ्या पेढे. लोक विचारतात पेढे कशाचे? आता एखाद्याला जर मुलगा झाला तर पेढे वाटतात का नाही? घ्या पेढे. गुरुनाम बंकट स्वामी महाराज म्हणायचे, मुलगा झाल्याबरोबर पेढे वाटायची घाई करू नका. मुलगा तो लहानाचा मोठा होऊ द्या, आपल्याला म्हातारपणी येऊ द्या, आणि म्हातारपणी तो मुलगा वागणूक कशी देतो याच्यावर पेढे वाटणं म्हणून ठेवा. नाही तर मुलगा झाल्याबरोबर आनंदाच्या भारात तुम्ही वाटायचे पेढे,
आणि म्हातारपणी त्या पोरानं काढायचे काय तुम्हीच म्हणा पेढे वाटतो आपण का वाटतो विचारलं का म्हणले माझ्यावर आरोप लावलेले होते त्या आरोपातून मी निर्दोष मुक्त झालो कारण बद्धता जीवनामध्ये होती ती माझ्या जीवनातून सुटली मी मुक्त झालो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पण जीवाच्या बाबतीत तसं नाही. पण जीव जो आहे तो बद्ध नाहीच मग तो मुक्त झालो म्हणण्याची आवश्यकता नाही. मुक्त का सया म्हणावे बंधन ते नाही ठावे जीवनामध्ये बंधन नाही. आणि मग जो निवांत असतो त्याने काय करावं सुखी करीतो कीर्तन सुखी करीतो कीर्तन सुखी करीतो कीर्तन वानाला नाही पण गुणाला बरे. आमचे गुरु सुदाम बाबा म्हणायचे हमारा घोडा पहाड़ कूद जाता है लेकिन उसके दिल में आया तो. आमचा घोडा इकडून तिकडे उडी मारतो पण त्याच्या ध्यानात काय मनात आलं तर. पण बाबा पुढे म्हणायचे वो मर जाएगा लेकिन उसके दिल में नहीं आएगा. मरण पण त्याच्या कशात येणार नाही मनात येणार नाही. आज मला वाटतं जरा नाना महाराजांनी रेंज फुल चढली काय केली. सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन. सुखाने भगवान परमात्मेचं नामस्मरण करावं आणि आपल्या जीवनातली कळीकाळाची जी भीती आहे ना ती घालवावी. भय विसरले मन. मन विचार जर केला आपण मन सहजासहजी तुम्हाला सांगतो आकळलं जात नाही. 7 मकार जे चंचल सांगितलेले आहेत ना त्याच्या 10 मकार मकारो दश चंचल आहे. 10 मकार जे आहेत चंचल आहे त्याच्यामध्ये मनाचं एक नाव आहे. बहुत चंचल चंचल चपळ बहुत चंचल चपल आणि जाता येता न लगे वेग. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मीनो मकारो दश चंचल. हा त्याच्यामध्ये मनाला पहिलं प्राधान्य दिले. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामी सांगतात मनोदशेंद्रिय अध्यक्षम हृत्पद्म गोलोके स्थित.
हे मनाला पहिलं काय आहे नंबर दिलेलं आहे. पण चंचल आहे आणि ते मन जे आहे स्थिर जर करायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. सुखे करीतो कीर्तन वय विसरले. म्हणते ते धाव घेई, म्हणते ते धाव घेई. ते धाव घेई, म्हणते ते धाव घेई. गळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख. हो डोळे तुम्ही घ्या रे सुख. घ्या रे सुख. काय का असा ना मोडकं मुसळ उतरणीला भारीच पडलं. मनात येते धाव घेई आणि राही विठोबाचे. बाई त्यांनी आमच्यासारखे किती कीर्तनकार वाट लावलेले आहेत. आणि योग्य प्रमाण दिलं बरं का. स्वामी महाराज म्हणायचे टाळकऱ्याचं प्रमाण असं असावं जसं बंदुकीची गोळीच फिट बसलं पाहिजे. मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी. मग भीती जी आहे ना मनाला देवाचं नामस्मरण केल्यानंतर ती भीती सगळी विसरून जात असते. म्हणून सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन. कीर्तनाचे 2-3 प्रकार आहेत. एक गुण कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, त्याच्यानंतर नामसंकीर्तन आहे. मग गुणकीर्तन जर म्हटलं तर काल्या दिवशी करावं लागतं. गायीने ते लीला चरित्र पवाडे राखिले सौंगडे सहित गाई. गुणकीर्तन आपलं लीला कीर्तन आहे ते. आणि गुणकीर्तन म्हणजे भगवान परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करणं. आणि नामसंकीर्तन सोपं जे आहे ते तुमच्या नाम संकीर्तन साधन पैसो. नाम संकीर्तन साधन पैसो. नाम संकीर्तन साधन पैसो. नाम संकीर्तन साधन पैसो. झलती पापे झलती तरीचे हलगती सायाचा जावे हलगती नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. कीर्तन म्हणजे नेमकं काय. कीर्तन म्हणजे एखाद्याने धोतर शर्ट घालायचा, फेटा बांधायचा, कंबर बांधायचं, गळ्यात हार घालून घ्यायचे आणि काही बी लोकांना सांगायचं म्हणजे कीर्तन नाही बरं का. करावे कीर्तन करावे मुखी गावे हरिचे गुण. मुखी गावे हरिचे मुखी गावे हरिचे गुण. मुखी गावे हरिचे गुण. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. सतत देवाचं गुण गायचं, नामस्मरण करायचं. महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. कीर्तन कलियुगामध्ये जे आहे ना हे सोपं साधन सांगितलेलं आहे. कलवतात हरी कीर्तनात. एकदा नारदानी विचारलं देवा
तुम्ही नेमकं असतात तरी कुठं? माझे भक्त गाती जेते नारदामी उभा तेते नारदामी उभा तेते नारदामी उभा माझ्या भक्त गाती जेते नारदामी उभा तेते नारदामी उभा तेते नारदामी उभा तेते. एका चढी एक महाराज गायनाचार्य आणलेत, कुठून आणलेत काय माहिती तुम्ही? मला तर बोलूनच द्यायला तयार नाहीत. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, कोटे नका पाहू करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. नाह मोसा मी वैकुंठे योगिनाम हृदय रो, मदभक्ता यत्र गायंती नारद अम तत्र तिष्ठामी. म्हणजे जरा बदलून श्लोक म्हणलं बरं का. तत्र तिष्ठामी नारद असा श्लोक आहे. अहम म्हणजे मी नारदात या ठिकाणी असतो. जुन्या काळामध्ये तुम्हाला सांगतो कीर्तनकारही उभे असायचे नामदेव महाराजाच्या काळामध्ये. नामदेव महाराजाच्या काळामध्ये कीर्तनकारही उभे, टाळकरी उभे, पकवाजे सुद्धा उभे होते बरं का. महाराज गळ्यात पकवाज घेऊन त्यांनी वाजवायचे. जोग महाराजाच्या कीर्तनामध्ये बंकटस्वामी महाराजांनी गळ्यात पकवाज वाजवा, 3-3 तास पकवाज वाजवा कीर्तन करत असतात. ऐकणारेही सगळी उभे असायचे वाळवंटामध्ये. मग थोडी जरी सुधारणा झाली, ऐकणारे बसून, पकवाजे बसून, टाळकरी उभा राहून आणि कीर्तनकार उभा राहून. आता ह्याच्या पुढे बदल होऊ नये. कीर्तनकार बसून, ऐकणारे झोपून, ठीक आहे, टाळकरी बसून, असा फरक होऊ नये पुन्हा. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं तुम्हाला सांगतो, आणि सगळे लोक असे तल्लीन व्हायचे. आणि कीर्तन करत असताना भगवान परमात्मा त्या ठिकाणी असायचे आणि असे थय 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. गुरुनाम गुरु बंकटस्वामी महाराजांचं आलंय बरं का. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग.
जने म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. पोरं नाचले बरं का, आता नाचले, पण देव किती नाचले होते सांगू तुम्हाला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. असा नाचताना पितांबर गळून गेला. एवढं नामदेव महाराजच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे. ज्या दिवशी तुमची पॅन्ट गळून पडन त्यावेळी देवाची बरोबरी झाली म्हणायचं. अलीकडच्या गडी तर नुसतं एक पाय पुढं करीत होता. असू द्या. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर भीती जीवनातली नाहीशी होती का? एकदा जर लग्नामध्ये बायकोनी जर नाव घेतलं तर आयुष्यभर योगक्षेम व्हावा लागतो. कोणाला? मालकाला. मग ज्या देवाच्या नावाने रात्रंदिवस आपण भजन करतो त्याचा पाळलेला कुत्रा आहे तो काळ. कोणाचा? देवाचा. मग मालकाशी जर आपलं काय असेल, मैत्री जर असेल तर कुत्रं काय करणार आहे? भय विसरले मग भीती जर नाहीशी झाली तर मग हे जगत दिसतंय. दिसणाऱ्या जगताबद्दल काय आहे? जगदगुरु तुकोबाराय म्हणतात हे पाहतोत ना, हे नाशवान नाही. देखिजे नानास, देखिजे नानास, देखिजे नानास, देखिजे नानास, देखिजे नानास, देखिजे नाशवान आहे. अमृतानुभवचं चिंतन आहे. ऐसे ही निरुपाधिके जगाची जेवजनिके ती वंदिली म्यामुळे के देव देवी. ज्ञानोबाराय देवीला देवाला वंदन करतात. ज्ञानोबारायचा देव कोणता आणि ज्ञानोबारायची देवी कोणती? सांख्यशास्त्रामध्ये ज्याला प्रकृती पुरुष म्हणतात, वेदांत शास्त्रामध्ये ज्याला ब्रह्ममाया म्हणतात, त्याला ज्ञानोबाराय देव आणि देवी ही संज्ञा देतात. कारण देवापासून, कारण देवीचं सहकार्य घेतल्याशिवाय जगाची निर्मिती झाली नाही, अर्थात ती माया. कारण एक एकावी नक्की जे तृणाचे निर्माण गवताची काडी सुद्धा तयार होत नाही. स्वयंपाक करायचं म्हणलं तर आपल्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे? उदक अग्नी धान्य झाल्यागडी पाक, एका विनेक कामाने. सगळी जाणती माणसे, विस्तृत सांगण्याची आवश्यकता नाही. नुसतं पाणी असून स्वयंपाक होणार नाही, धान्य असून स्वयंपाक होणार नाही, नुसतं अग्नी असून नाही. तिन्ही वस्तू एकत्रित आल्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही. तसं ब्रह्म आणि माया एकत्रित असल्यावर जगाची निर्मिती होऊ शकत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, बरं का, आता तुला एकच विचारतो प्रश्न बरं का, तू लाट पाहिली का? लाट हवेत आहे का पाण्यात आहे? पाण्यात. मग इथं गागरीत पाणी असतं, तिथं लाट असते का? या बाटलीत पाणी हां, लाट आहे का? बरं, हवेत म्हणलं तर इथं मंडपात हवा, इथं लाट आहे का? बरं, नाही म्हणावं तर लाट दिसते आपल्याला, नाकारता येणार नाही. मग लाट आहे कशात?
ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, सागराचे पाणी तरंगाची हाती खाणी, ते अवांतर करणी वार्याची नव्हे. लाट ही वाऱ्याची करणी नाही आणि पाण्याची करणी नाही. ज्यावेळेला हवा आणि पाणी या दोघांचा संबंध येतो त्यावेळेला लाटेचा जन्म होतो. तसं विश्व निर्माण करत असताना केवळ मायेपासून नाही, ब्रह्मापासून नाही, दोघं एकत्र आल्यानंतर विश्वाचं काय झाली, निर्मिती झाली. ह्या झळाया पाहतो आपण, सूर्याच्या प्रकाशामध्ये त्या नाहीत तर जमिनीवर नाही. सूर्याचे प्रकाश किरण ज्यावेळेला जमिनीवर पडतात त्यावेळेला त्या झळाची निर्मिती होते. तसं जगत निर्माण होत असताना एकट्यापासून होऊ शकत नाही. ब्रह्ममाया एकत्र झाली, जगाची निर्मिती झाली. पण ह्या झळाया ज्या आहेत ह्या दिसण्यासाठी आहेत. तसं हे जगत हे दिसण्यासाठी आहे, असण्यासाठी नाही. कारण ज्ञानोबा सांगतात, परिणामवाद सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, माझ्या विस्तारलीपणाची नावे हे जगाची नवे अगवे. जैसे दूध मोराले स्वभावे तरी त्याची दही. दुधाचा परिणाम दही आहे, साखरे त्या ऊसाचा परिणाम साखर आहे, कापसाचा परिणाम हा कपडा आहे, सोन्याचा परिणाम हा अलंकार आहे. फक्त काय आहे, ज्ञानोबा म्हणतात की माझाच परिणाम म्हणून हे जगत आहे, मी वेगळं आणि जग वेगळं असं नाही. कारण सर्व ठिकाणी मी काय झालेलो आहे, भरून व्यापलेलो आहे. सर्वस्य चाहमृदी सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान मपोहनंच वेदेंच सर्वैरहमे विद्यो वेदांत कृद्वे दिवी दिवी चाहम. मग म्हटले हे जग वेगळं जर असेल आणि मी जर वेगळं असलो तर आमच्यामध्ये फरक आहे. पण माझाच परिणाम म्हणून हे जगत आहे. सर्वांच्या अंतःकरणामध्ये मी आहे, मी वेगळं आणि जगत वेगळं नाही. हे फक्त दिसतंय, याचा फक्त बाध करावा. कारण देखी जे ना नास घालू कोणावरी कास घालण्याची गरज नाही. एखादा आखाडा आहे, आखाड्यात जर एखादा हिंद केसरी आला आणि त्याला पैलवानाला जोडच नाही, त्याला लंगूट लावायची गरज आहे का? पुन्हा गाववाल्यांनी सांगितलं तुमचा सन्मान वगैरे करू, तुम्हाला जोडीदार नाही, लंगूट लावायची गरज नाही. कारण सगळ्या ठिकाणी देव आहे. हे जगत हे नाशवान आहे. पुन्हा देखी जे ना नाश घालू कोणावरी कास. फक्त काय करायचं, हे नाशवान आहे असं समजायचं आणि भगवान परमात्म्याची कायावाच्या मनाने भजन भक्ती करायची. मग ज्या भगवान परमात्म्याची भजन भक्ती करायची तो भगवान परमात्मा आहे तरी तुका म्हणे साय, तुका म्हणे साय, तुका म्हणे साय, तुका म्हणे साय, म्हणे साय, तुका म्हणे साय, प्रत्येकाचा देव वेगळा आहे. जनाबाईला विचारलं देव कसा आहे, त्यांनी सांगितलं धरीला पंढरीचा चोर घरा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केला तर विठ्ठल कोंडीला. मीराबाईला विचारलं, मीराबाईने सांगितलं मीरा के प्रभू गिरिधर नागर. सावता महाराज म्हणतात धन्य त्याची, सावता महाराजांनी हृदयात साठवलेला तो भगवान परमात्मा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अर्जुनाचं रथावर सारथ्य करणारा आणि हातामध्ये चक्र गदा, किरीटिनम गदिनम चक्रहस्त असा तो अर्जुनाचा देव आहे. कबीर महाराज म्हणतात रंग नाही रूप नाही नैवर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरगुराया. प्रत्येकाचा देव कसा आहे, भिन्न आहे. मग आदरणीय परमपूज्य गुरुरे आमचे मारुती बाबा कुरेकर बाबा म्हणत असतात, विचारसागर शिकवत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं, ते म्हणले हत्ती कसा आहे ओळखण्यासाठी 10-5 आंधळी माणसं एक जागेवर आले, आपल्या आंधळ्या महाराजासारखं सूरदास महाराजासारखे.
एक जणाला हत्तीला असा हात लावायला लावला, शेपटाला हात लागला, ते म्हणले कसा आहे, सापासारखा आहे म्हणले हत्ती. दुसऱ्याला विचारलं कसा आहे, कानाला हात लागला, ते म्हणले सुपासारखा आहे. तिसऱ्याचा पायाला हात लावला, कसा आहे, हा खांबासारखा आहे म्हणले. आता हत्ती हा सुपासारखा नाही, खांबासारखा नाही. एक जणाला त्याच्या पोटाला हात लावला, ते म्हणले भिंतीसारखा आहे हत्ती. मग हत्ती आहे का, हत्तीचं यथार्थ स्वरूप प्राप्त झालं का आपल्याला, नाही. किती जरी आंधळी माणसं आली ना आपलं मत जरी दाखवलं तरी त्या पद्धतीने तो हत्ती नाही. तसं वेगवेगळे भक्त आहेत, वेगवेगळ्या भक्तांनी वेगवेगळ्या पद्धतीने जरी देव मानला, कसाही जरी मानला तरी तो जगामध्ये आहे. मग जगद्गुरु तुकोबरा इतके हुशार, ते म्हणले तुका मनीस आहे आणि देव आहे तैसा, जसा आहे तसा, पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाये वैसा. फक्त तो देव प्राप्ती करून घेण्यासाठी माणसाच्या मनामध्ये भाव असला पाहिजे. भावही विद्यते देव तस्मात भावही कारणम. भाव बळे आकळे एरवी ना कळे. एखाद्याने जर बसल्यावर सांगितलं की देव आम्हाला लवकर प्राप्त झाला पाहिजे, देव लवकर प्राप्त झाला पाहिजे, तुकडोजी महाराज एक ठिकाणी म्हणतात, म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाच्या पावायचा नाही रे, देवाच्या पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. तू कळसच काढलास बरं. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. भाव जर नसेल तर देव जवळ जरी असला तरी तू पावणार नाही. देव कसा आहे, तू का म्हणेस आहे, देव आहे तैसा आहे. जसा चष्मा आणि जशा चष्म्यातून देवाला पाहिलं तसा तो काय आहे आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता मी आता अभंगाच्या समोरापकडे वळतो. तू का म्हणेस आहे, देव आहे तैसा आहे. एक जणांनी म्हैस आणली बाजारामध्ये विकायला. हिरवं खाणारी होती, सगळे गवत वगैरे सगळं. आणि ज्याने म्हैस घेतली होती त्यांच्याकडे नुसता कडबाच होता. कडबा टाकला तरी ती खायना बिन दूध बी देईना. तक्रार केली, म्हणले 15 लिटर दूध देणारी म्हैस आणि काहीच देईना म्हणले दूध. त्याने सांगितलं तुमच्याकडे काय खाऊ घालायला, म्हणले कडबा आहे. ते म्हणले हिरवं पारवं खायची सवय त्या म्हशीला आणि दूध कशी काय देईन. मग म्हणले याला काय करावं लागेल, आमच्याकडं तर पाणी नाही, काही नाही, कडबा आहे. ते म्हणले असं करा, जाताना एक हिरवा चष्मा घेऊन जा म्हणले बाजारातून, आणि हिरवा चष्मा त्या म्हशीला लावा. म्हैस कडबासुद्धा ओला चारा आहे म्हणून खाईन आणि दूध देईन. बांधला ना असा मस्तपैकी चष्मा म्हशीला. हिरवं दिसल्याबरोबर कडा 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 तिने काय केलं, सगळे ते मोठमोठे मकाचे सुद्धा काय म्हणतात त्याला चिपाड असे फोडले आणि दूध द्यायला लागले. का बरं, अगोदर तिला दिसत होतं की तो कडबा चांगला नाही. जशी दृष्टी तशी सृष्टी असते. तसं जीवाने जशा पद्धतीने ज्या कॅमेऱ्याने ज्या चष्म्याने भगवान परमात्म्याला पाहिलं तसा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात तुका म्हणेस आहे, देव आहे तैसा आहे, सुखे करीतो कीर्तन, भय विसरले मन विठो. कुमार कुमारी म्हणावे बंधन ते नाही ठावे, सुखे करीतो कीर्तन, भय विसरले मन. अत्यंत चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम चाललेला आहे. आणि त्याच्या मागं मी बोलून गेलो कोणाची, महाराजांची सेवेची ताकद आहे. अहो पायी तुम्हाला सांगतो, पाणी न पिताना सुद्धा तीर्थयात्रा केली त्यांनी. आणि गिरनार पर्वत चढणं सोपं आहे काय. मी तर तुम्हाला सांगतो 10-5 पायऱ्या चढलो किती महागारी आलो महाराज बरं का. आणि खाली तिथे एक धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेत थांबलो. म्हणलं ज्याला जायचे ते जा. बरं खाऊन पिऊन बी चाललो होतो मी. आणि तुम्ही पाणी पिऊन तुम्हाला सांगतो गिरनार पर्वतावर गेलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. सगळ्यांनी टाळ्या वाजून देतो. आणि महाराज सगळं गाव तुमच्या पाठीमागे. का त्याचं कारण योग नव्हता मला. महाराज यावेळेला तीर्थयात्रा करून आले
आले त्यावेळेला गावाने एवढं प्रचंड मोठं स्वागत केलं. कारण लोकांना काहीतरी दिसल्याशिवाय लोक काय स्वागत करत नाहीत. बरं, त्यांनी स्वागत करावं म्हणून तुम्ही तीर्थयात्रा केलेली नव्हती. आणि मग अनपेक्ष सुचिर दक्षो उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समेप्रिया. भक्ताची लक्षणं सांगत असताना गीतेमध्ये भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुमचा खूप मोठा चांगला परमार्थ चालू आहे. बरं झालं, मला वाटत होतं जागेचा महाराजाला इथं शॉर्टेज आहे, काय करावं. पण हळूहळू ढाळे ढाळे केतरीने एके वेळे मार्गाची निबळे निश्चित टाके. हळूहळू तुम्ही काय केलं. बरं, नाही म्हणावं तर जयंतीची व्यवस्था तुमच्याकडून होणं गरजेचे, जागा असणं गरजेचं होतं. आणि आता सुंदर असा मंडप आणि इकडं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहून कीर्तन, हा समन्वय चांगला जमलेला आहे. माझा वेळ संपलेला आहे. बोलत असताना आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण उद्धव महाराज, नंदकिशोर महाराज आणि बाबा आम्ही बसलेलो होतो. ते म्हणले 14 वर्ष झालं पुन्हा मला कार्यक्रम मिळाला नव्हता, माझा वनवास संपला म्हणले. आणि एकदा 3 वर्ष सांगून टाकलं, महाराज बरं झालं तुमचा वनवास संपला. पण ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने आपण जीवन जगतो, त्या प्रभू रामचंद्राचा वनवास त्यावेळेला 14 वर्षांनी संपला असेल, पण पुन्हा त्यांना वनवासाला जावं लागलं. ते म्हणजे आतापर्यंत, बरं का, 500 वर्षे 1000 वर्षे काय असेल ते. पण खऱ्या अर्थानं ज्यांच्या कृपेने सगळ्याला राहायला घर आहेत, त्याच्यानंतर त्यांचं नाव जरी आपण घेतलं तरी आपल्या जीवनात उद्धार होतोय. त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो, घर नव्हतं, मंदिर नव्हतं, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, तिथले मुख्यमंत्री योगी साहेब यांनी काय केलं, ताकदपणाला लावली आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर भव्य दिव्य प्रमाणामध्ये उभारून उद्याच्या 22 तारखेला तुम्हाला सांगतो आहे मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आहे. ज्याप्रमाणे अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण सप्ताह साजरा केला, तशाच पद्धतीने आपापल्या मंदिरावरती काय असले पाहिजेत, लाईटी असल्या पाहिजेत, आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. जिथं जिथं मंदिर आहे तिथं तिथं भजन चालू झालं पाहिजे, हे की नाही. आणि गोडधोड पदार्थ करून, कारण झाले रामराज्य काय उणे आमासी, धरणी धरी पीक गाई ओढल्या मसे, राम वेळोवेळ आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता वितागे माईये. या पद्धतीने राम मंदिराची मूर्ती बसवत असताना मंदिरामध्ये आपण घरी बसून का होईना स्वागत भव्य दिव्य प्रमाणामध्ये करावं. आणि ज्यांच्या नामस्मरणाने तुम्हाला सांगतो आपला हा कार्यक्रम चालू आहे, तर त्यांच्याबद्दल सगळ्यांनी आनंद व्यक्त करावा अशी सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि ज्यांना ज्यांना पास आलेले आहेत त्यांनी तिथं जाऊन जरी आपली हाजरी लावली तरी चालेल, काळजी करायचं काही कारण नाही. गोस्वामी तुलसीदासजी रामायणामध्ये सांगतात, नाम चतुर्गुण पंचतत्व मिले वाके द्विगुण प्रमाण, उसे 8 से भाग दीजिए नीचे बचे सो राम. कारण हे गणित आहे, तेवढं गणित सांगतो आणि सेवा समाप्त करतो. नाम चतुर्गुण पंचतत्व मिले वाके द्विगुण प्रमाण, उसे 8 से भाग दीजिए नीचे बचे सो राम. आपल्या जीवनामध्ये काही नाही, शेवटी रामच म्हणावं लागतं. आणि मनुष्य मेल्यानंतर राम जर म्हटला तर त्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. नाम चतुर्गुण, कुठलंही नाम घ्या. आपल्याला कोणतं नाम घ्यायचं सांगा पटकन, उशीर होऊ देऊ नका, आता वेळ झालेला. कारण विठ्ठल घ्या, विठ्ठल मंदिर आहे ना, विठ्ठल. नाम चतुर्गुण, विठ्ठलचं 4 पट करा, किती झालं? किती झालं 4 पट? 16 झालं. बरं, 4 चौक 16 बरोबर आहे. 4 त्रिक 12 व्हायला पाहिजे ना. 3 नाम चतुर्गुण विठ्ठल 3 अक्षरी जप आहे का नाही, ह्याचं काय करा, 4 पट करा. 4 आणि 4 किती? 12. नाम चतुर्गुण पंचतत्व मिले, 12 मध्ये 5 मिसळा, किती झाले? हां किती? 17. 12 आणि 5 17. याचं दुप्पट करा आणि नीचे काय त्याला भाग द्या 8 ने, किती झालं? 8 त्रिक सुरेश महाराज किती झालं? नाम चतुर्गुण पंचतत्व मिले वाके द्विगुण प्रमाण,
आता घरी गेल्यानंतर करा तो गुन्हागार आणि त्याला भाग द्या. पण शेवटी निचे बचे सो काय आहे, राम आहे. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये सुद्धा राम आहे. हनुमंतरायाला सांगितलं होतं तुझ्यात आहे का राम, हे की नाही. त्यांनी अशी छाती फाडली आणि त्याच्यामध्ये रामपंचायतन दाखवलं. असे प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांच्याबद्दल आपण भावनेने आणि श्रद्धेने सेवा करून आपला आनंद व्यक्त करा. एवढीच प्रभू रामचंद्राच्या चरणी, विठ्ठल भगवान परमात्म्याच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि ज्या पद्धतीने मला 2 शब्द या ठिकाणी बोलता आले त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली चिंतन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हरिभक्त परायण हरि ओम